बाबा मी स्वतःचा विचार केला असता तर आज माझा समाज घडला. हा निर्दयी समाज आज तुम्हालाच विसरून स्वार्थीपणा दिसत स्वार्थीपणा अरे अरे बघ हे बघा हे घरी घेऊन जा. मला काय येते हे वाजता आता सात जन्माच्या आडानी माणसं आम्ही घरी. अरे दादा ये आपल्या पोरा बाळाला नाही आम्हाला काहीच येत नाही. आम्ही सात जन्माच्या आडानी ते काय येते आम्हाला याच्यात. बाबासाहेब ताई हा कोण आलं काय जिंदा बाबासाहेबांची विचारत वाचाल तर वाचाल पोरा बाळानं शिकायचं आणि चांगल्या पदावर पाठायचं तेव्हा बाबासाहेबांची उपकार भेटला जातात. आता ते शिकणार भाऊ आता काय करावं आपण आता आम्ही ते करतो वस्तू उडी ते त्यांनी शिकायला पाहिजे त्यांनी मोठं व्हायला पाहिजे. पोरा बाळांना शिकवा कुठेतरी आपलं भलं होईल. येतो मी. सरांनी सांगितलेलं पुढं काय व्हायचं त्याचा विचार करायचा. जाऊ दे काय बी सांगतो. काय पण काय सांगशील. मी सांगेन मला डॉक्टर व्हायचंय. मला ना त्याला ना मोठा साहेब व्हायचंय सुटा बुटात राहून एकदम. साहेब
ए बाळा मला पाणी आणतो तरी. जाऊ का करण उद्याचा अभ्यास ध्यान करून ये. भूक लागली. ला करत चेंडूने पायाने गाड्याकडे पास देणे. चेंडू जास्त दूर लाता. बॉल फुटबॉल हॉकी टेबल पट्टी वापर करा. कापणे खरचणे मुरमाड लागणे टोच लागणे. स्वच्छ ठेवतो मी. नाक गरम पाण्याने नाक स्वच्छ धुतो मी. रोज ब्रश केल्यावर दात स्वच्छ राहतात. हात नीट स्वच्छ धुतल्यावर हात स्वच्छ राहतात. मी केस नीट विचारल्यावर भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मला अभिमान आहे. त्या परंपरांचा ऐकण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची. जय हिंद जय भारत. ओके. पुढं काय राहू दूध पेन जो प्राशन करेल तो गुरुमुलेश्वरा. कुणाचा सुविचार आहे का कोण सांगत? बघा, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार आहे. बरोबर आहे ना?
आपल्या केंद्राचे आदरणीय केंद्र प्रमुख ए टी चव्हाण सर यांचं आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो की सरांचं तुम्ही 3 टाळ्या वाजवून स्वागत करावं. ओके बसा सर. हे बघा आपले उद्याच्या सोमवारपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्याला झेरॉक्स आणायचं, मराठी, इंग्रजी, गणित. तर त्यासाठी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की काय करा, सोमवारी येताना सगळ्यांनी फी घेऊन या. ओके. मामा मला काम भेटेल का? कर भैया मला काम भेटेल का? तो लगेच काय काम नाही भैया. नाही मला करता येईल जमलं मला. काय जमणार तुला ते काम करायला. मला शाळेची फीस भरायची. शाळेची फी जरी तुला भरायची म्हणलं ते काम नाही जमणार तुला. नाही मला जमत. एक काम आहे बाबा यासाठी. इटा वाहतो का हा वाशील का हा. इटा वाहिले का तो तुला पैसे देईन मी संध्याकाळी. चल मग तुला माप देतो. वाशील ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढं वाय. एवढं वाहून झालं का सुट्टी झाल्यावर पैसे घेऊन जाय. कर सुरू. आण भट्टीला. कामाला येशील का. नाही मला आजच्या पुरतेच पाहिजे होते. आजच्या पुरते पाहिजे. हातपाय तोंड धुवून ये, पैसे घेऊन जा. झालं. झालं का. उद्याच्याला कामाला यायचं असलं तर काम. काय मिळेल भावांनो. कसलं काय इथे जयंती बघण्यासाठी खास पुण्याहून चालतो आम्ही. मग आता काय झालं. जयंतीच रद्द झाली ना इथली. होय आता जयंती रद्द झाली. आहे ना. 2 दिवसांनी असेल ना. मग काय माहित नाही. 2 दिवसांनी ना वाटतं. बरं तू कायला काळजी करू. तुम्ही आहे ना. तुला जयंतीच बघायची ना. तिथं राक्षस भवन नाही का नदी बसलं तिथं पण जयंती जयंती एकदम कडक्यामध्ये तिथून येऊ तुम्हाला तिथली जयंती दाखवतो. 2 दिवस जर थांबत असलं थांबा. आपल्या गावातली बघा नाही तर तिथली बघा. का जायचं आता तिकडं जायचं का मग तिकडे बघायला. चला ना. होय न्यायचं घ्यायला. पेट्रोल पैसे तिथे भया ह्यांच्यासोबत जाय. डायरेक्ट राक्षस भवनला घेऊन जाय. आज आणि मी आम्ही मागून येतो. जाय बस जाऊन तुम्ही आहे ना. पण पेट्रोलला पैसेच ना. हा नक्की ना. हा जाऊ दे जा म्हणे. आपल्याकडे काय पेट्रोल संपलं काय बाबा. राक्षस भवनच्या 80 पैसे थांबा. आम्ही 5 मिनिटात देतो. जाऊ दे गाडी. पेट्रोल गाडी झाली. कशाचं पेट्रोल पैसे नाहीत पेट्रोलला. ते पुण्याहून आले त्याच्यामुळे म्हणलं मी तुला पेट्रोल आहे गाडी.
सरी चौदाचीच कामं झाले दादा वरताकडे आहेत का पाण्याची नाही ना. काहीतरी माझ्याकडे सुद्धा पैसे नाहीत ना राव आता आणि तिथे गेले असते ना आता काय करावं राव डोकं चला ना मग पुढ्या पाण्याला पैसे नाहीत मला 2-3 दिवसापासून आणि आता पेट्रोलचं आलं माझं बाबा आता काय करू थांब काहीतरी डोकं लावूत काहीतरी नियोजन लावूत आपण ते करण्या आलंय त्याच्या हातात काहीतरी आहे वाटतं राव आणि दुसरं काय असं बिट्या. नाही मला वाटते पैसे ओय करण्या इकडे करण्या हातात काय 50ची नोट आहे बिटे ती. काय म्हणते ती 50ची नोट आहे काय नाही दाखव इकडे बघून ती अरे दाखव ना इकडे मला फीसला लागती फीसला लागते आम्हाला लागते आमचं महत्वाचं काम आहे आम्हाला जयंतीला जायचं गाडीत पेट्रोल नाही फीस मला शाळेची फीस भरली शाळा शिकून काय मोठा काय आमदार बिमदार वंदस का काय झालं निघितून फीसला लागते पैसे त्याला लागला आपलं पेट्रोल असेल काय झालं एवढ्या घेतलेत ना पैसे तुम्हाला काय तुम्ही जागेवर बसून हे करताना चालता चालता मस्त हे करावं लागतंय लहान लेकरायचं लहान लेकर ते काय शाळा शिकून काय मोठा होणार आहे काय आपल्यासारखंच होणार आहे ना ते पण जाऊ दे पण जयंतीचं काम तर झालं ना. हा, आता कसं बोललो गाड्या आता गाडीत पेट्रोल टाकायचं नीट निघायचं राक्षस भवनला काय नाही काय तर झालंय बाळा काय नाही मला माहिती आहे काय झालं चल तू माझ्यासोबत भागले गाड्या आपला आता पेट्रोल टाकूत मस्त जयंतीला जाऊ येडं काय लागलं? जयंतीला चालले हा आणि या पोराचे पैसे कसं करायचे आम्हाला पेट्रोलला पैसे नव्हते म्हणून आम्ही घेतलेत पैसे पेट्रोलला पैसे तुमच्याकडे नाहीत का आमच्याकडे नव्हते म्हणून तर त्याच्याकडून घेतलेत ना तुम्हाला काय करायचं हे लेकराचे पैसे घेऊन काय करायचे तुम्हाला जाय यार येड्या तू काय आमच्या अरे ते डोक्याचं शाळा त्याला शाळा फी भरायची फी भरून काय मोठा काय ते काय कुठं हे होणार काय डॉक्टर बिक्टर होणार आहे काय डॉक्टरच होणार आहे. हाव ना, आम्हाला जायचंय जयंतीला इथं उशीर व्हायला लागला आम्हाला बाबासाहेबांनी शिक्षणाचा फायदा घ्यायला सांगितलं म्हणून चांगलं शिक्षणाचा फायदा घेतो तुमच्यासारखं फिरायचं नाही का जाय तू नको डोकं जाय तू ते आम्हाला नको शिकू आम्हाला माहिती तू दरवेळेचं भाषण आहे होय रे हा ना. जाऊन नको तू ज्यांच्या खाला बोलण्यात ना, बसले राव. म्हणून ते 50 रुपये ते घेतलेत ना मी देतो तुला. ए, जाय तू जाय चल ए, चला रे आता कर गाडी चालू बस गोटे आले सांगा लागलं आम्हाला शाळाचं जाऊन चल बघा नको नाही इथे पैसे हा आणि हे घे भारतात संविधान ते लोक येडेत ते बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचते पण तू काय करायचं डोक्यात घेऊन नाचायचं अभ्यास करून हा कळलं ना एक गोष्ट लक्षात ठेव माझे बाबासाहेब काय म्हणायचे तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तुला हे प्राशन करून गुरगुरायचे म्हणजे अभ्यास करायचा आणि मोठ्या पदावर जायचं काय याचा आहे उद्याचे बाबासाहेब याला तर माझ्या बाबासाहेब शिक्षणाचा वारसा चालवणार
जय भीम.